पुणे जिल्हा नाभिक महामंडळाचे अध्यक्ष सन्माननीय पैलवान निलेश दादा पांडे हे आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील. अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. त्याचप्रमाणे रणमर्द शिवाजी महाराजांसारखा नरवीर शिवाजी काशी, राष्ट्रसंत सेना महाराज यांना प्रथमतः मी वंदन करतो. तुमच्या बुलेश्वराच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये निळकंठेश्वराच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी आज संत सेना महाराज, पांडुरंग, रुक्मिणी माता आणि दत्त पादुका यांची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी झालेली आहे. आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आम्हाला यवत नाभिक संघटनेच्या वतीने, दौंड तालुका नाभिक संघटनेच्या वतीने या ठिकाणी बोलवण्यात आलं. त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचा या ठिकाणी आभार मानतो. व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर आहेत, आमचे अध्यक्ष आहेत, बाकीचे पदाधिकारी आहेत, तुमच्या यवतगावचे सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य, महिला मंडळी, आमचे काँग्रेसचे आत्ताच सांगून गेलेले अरविंदजी दोरगे असतात, त्यांनी आता काशीद म्हणून उल्लेख केला. पण पुढे सांगायचं म्हणजे त्यांचं असं म्हणण्याचा उद्देश होता की काशीद हे नाभिक समाजाचे होते. मग सरदार घराणा, मग तेच ना, मग मी सांगतोय की शिवाजी काशीद, शिवाजी महाराज यांच्यासाठी प्रति शिवाजी म्हणून गेलेले तिथे एक काशीद आणि ह्यांच्याबरोबर यांना साथ दिलेले ते एक काशीद हे नाभिक समाजाचेच होते असं त्यांना सांगायचं. तर व्यासपीठावरती सगळे आजी माजी पदाधिकारी बसलेले, समोर बसलेली माता भगिनी आणि विशेषतः ह्या स्वातंत्र्याचा झेंडा भगवाजांनी खांद्यावरती घेतला होता. स्वराज्याचा भगवा झेंडा ज्यांनी खांद्यावरती घेतला होता, स्वराज्याचा ज्यांनी तिरंगा खांद्यावरती घेतला होता आणि जन्माचा असणारा साक्षीदार आणि मृत्यूचा असणारा साक्षीदार नाभिक समाज या ठिकाणी समोर बसलेला आहे. या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने आपण कार्यक्रमाचं नियोजन आयोजन केलं. तालुक्याची बरीचशी मंडळी या ठिकाणी न येण्याचं कारण मी या ठिकाणी तुम्हाला एक सांगतो. आज नागपंचमीचा उत्सव आणि नागपंचमीच्या उत्सवानिमित्त प्रत्येक गावात नाभिक समाजाला एक तो सन्मान मान आहे. प्रत्येक जणांची त्या ठिकाणी कामं चालू आहेत, मिटिंगी चालू आहेत, वर्षभराचा आढावा चालू आहे आणि काही मंदिराच्या संदर्भात, नागोच्या संदर्भात त्या ठिकाणी पूजेचे मान असतात, ते त्या ठिकाणी बसलेले असतात दिवसभर. त्याच्यामुळे या ठिकाणी नाभिक समाज काही मंडळी दिवसभरात येऊन गेलेली आहेत किंवा संध्याकाळी येतीलच. या ठिकाणी हा नाभिक समाज या व्यवस्थेमध्ये सर्वांचा आवडता असणारा समाज, जी 12 बोलतीदार पद्धत असेल, 18 पगड जातीची एक पद्धत असेल, ह्या गावकार भरामध्ये प्रामुख्याने गावगाड्यामध्ये मधी बसणारा हा नाभिक समाज. आणि आवर्जून तो उल्लेख मी आज का करतोय की ह्या यवत मध्ये मला असं जाणवलं की हा दोरगे परिवार असणारा अनेक काही मंडळी जाती धर्माचे असतीलच, यांच्या सहकार्याने, यांच्या प्रेमाने नाभिक समाज किती लाडका, किती जवळचा हे सेना महाराजाच्या आज ह्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने आज समजलं की नाभिक समाजाचं सेना महाराजांचं मंदिर, पण त्याची जागा देणारे आमचे डमडरे असतील, त्याचे अन्नदाते सरपंच, उपसरपंच, काही जी मंडळी असतील, यांचं मी माझ्या महाराष्ट्र नाभिक महामंडळ पुणे जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या वतीने प्रथमतः या ठिकाणी आभार मानतो. आपण आतापर्यंत सगळी मंडळी सेना महाराजांपर्यंत पोहोचलो. मोठा इतिहास मगाशी मान्यवरांनी सांगितलं, बांधवगडच्या बाबतीतला विषय. त्या ठिकाणी सेना महाराज राजांची सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी होते. त्या राजांची सेवा करण्यासाठी त्यांचे वडील देवीदास होते आणि त्यांच्या जे 8 प्रधान होते, त्यांच्या सेना महाराजांचे वडील देवीदास हे सुद्धा त्या ठिकाणी सचिव म्हणून त्यांच्या राज्यकारभारामध्ये त्या बांधवगडमध्ये काम करायचे. पुढे ते गेले, ते राजे गेले, त्यांचे चिरंजीव आले, तसे सेना महाराज पुढे आले, त्यांची सेवा करायची. पण वंश परंपरा त्यांची सांप्रदायिक क्षेत्रातली आणि वारकरी क्षेत्रातली असल्यामुळे त्यांना ती काही बसून देत नव्हती. तेही सांप्रदायिक क्षेत्रात काम करायचे, पांडुरंगाचे भक्त होते, पंढरपूरला न चुकता यायचे. आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत ज्ञानेश्वर माऊलीचे वडील विठ्ठल पंत
आणि विठ्ठल पंत आणि सेना महाराज हे गुरुबंधू होते. महाराज तुम्हाला माहित असेल, मी थोडासा आपला आडवा तिडवा बोलणारा माणूस, पण विठ्ठल पंत आणि संत सेना महाराज हे गुरुबंधू होते. त्यामुळं संत सेना महाराजांना संत ज्ञानेश्वर माऊली महाराज काका म्हणून हाक मारायचे. ही एक नाभिक समाजाची अभिमानाची गोष्ट आहे. संत सेना महाराज ज्या पद्धतीने नाभिक समाजाचं एक सांप्रदायिक परंपरा पुढे चालवायची, असं या नाभिक समाजाला अनेक साधू संतांची असणारी परंपरा. वास्तविक पाहिलं तर हा समाज वारिक म्हणून ओळखला जातो. आपल्या भागाला जसं नाभिक म्हणतात, नाभी म्हणतात, तसं बऱ्याच ठिकाणी वारिक म्हणून ह्यांना संबोधलं जातं. संत सेना महाराजांचा अभंग आहे, आम्ही वारिक वारिक करू हजामत बारीक, वेक दर्पण आहे दाऊ अहंकाराची शेंडी पिळू. असं संत सेना महाराजांचं काम आपल्यापर्यंत आता थोडं थोडं पोचलेलं आहे. ह्या समाजाला अनेक साधू संतांची, वीर हुतात्म्यांची, राजकारण्यांची फार मोठी सांगड आहे, फार मोठी परंपरा ह्या नाभिक समाजाला आहे. संत सेना महाराजांप्रमाणेच आज तुमच्या यवतसाठी मी एक उदाहरण देतो. हा नाभिक समाज गावगाड्यामध्ये सगळ्या लोकांचा किती लाडका असतो. पाटील असतील, विविध क्षेत्रात काम करणारे पदाधिकारी असतील, त्यांचा हा समाज कसा लाडका असतो त्याचं एक मी तुम्हाला उदाहरण असं देतो. विदर्भामध्ये पारडी म्हणून एक गाव होतं. जसं बांधवगडला संत सेना महाराज आहेत, तसे विदर्भामध्ये पारडीला संत नागाजी महाराज म्हणून त्या भागात मोठे संत होऊन गेले. ते नाभिक समाजाचेच होते. त्याचं एक उदाहरण या ठिकाणी मी देतो. संत नागाजी महाराजांचा जन्म उत्पत्ती कशा पद्धतीने झाली. प्रथमतः आज नागपंचमीचा सण हा नाभिक समाजाचा पारंपरिक असणारा उत्सव. नाभिक समाजाची उत्पत्तीच शिवशंकराच्या नाभीतून झाल्यामुळं आणि शेष नागाची वंशज असल्यामुळं आता तो बराचसा मोठा इतिहास आहे. बऱ्याचशा मंडळीला तो माहित असेल नसेल, ते विषयात गेलं की जास्त वेळ लागेल. समजा नाभिक समाजाची पहिली उत्पत्ती असणारा पुरुष विष्णू महाराज, ते दुसऱ्या त्यांच्या अवतारात जेजुरीचे खंडोबा, त्यांचाच पितामह विष्मांचा या अवताराचे 3 अवतार त्यांनी घेतले होते. असा हा नाभिक समाजाचा एक तो इतिहास. तर शेष नागाचे वंशज म्हणून ह्या नाभिक समाजाला संबोधलं जातं, पाहिलं जातं. त्यांची उत्पत्ती झाली. शेष नागांनी विचारलं, बाबा मी प्रवाहात आल्यानंतर, व्यवस्थेत आल्यानंतर शंकरांना विचारलं, मी तुमच्यापासून लांब जाणार नाही, तुम्ही मला नाभिक अमलातून उत्पत्ती जन्म देताय, पुढे काय. त्यांनी सांगितलं, व्यवस्थेमध्ये प्रमुख्याने मधी बसून न्याय द्यायचं तुझं काम असं. नाभी न्यायी, नाभिक मगाची नाभिकचा अर्थ ना, नाभी नाही न्यायी, न्याय देण्याची व्यवस्था करणारा हा नाभिक समाज. पंचमीच्या दिवशी माता भगिनी तुला पाहू म्हणून पुजतील, त्याचा सन्मान मान त्याचा सगळा तुला असेल. तू जन्माचा मृत्यूचा साक्षीदार असतो. आपण आपल्या घरात एक लहान मुलगा जन्माला आलं, आपण त्याला 1.25 महिना बाहेर काढत नाही. बाबा कुणाची नजर लागल, दृष्ट लागल, त्याला काय आपण बाहेर काढायचं. पण आपल्या गावात जो नाभिक कामगार असतो त्याला जावळ करण्यासाठी आपण बोलवतो. मग जावळ केल्यानंतरच त्याला बाहेर काढलं जातं. मग त्याच्या घरात ते मुलाला पहिला पाहणारा हा नाभिकच आहे बाहेरचा, त्याच्यामुळे जन्माचा साक्षीदार. त्याच्यानंतर एक पूर्वी म्हण होती, कुणाची अंतविधी वगैरे झाली गोरगरिबाची काय, तर गावात मड आणि पाटलाला पुढं. तर ते पाटलांनी बघायचं त्याला कोण असू किंवा नसू. पण त्याच पद्धतीने पाटलाबरोबर त्या ठिकाणी त्या अंतविधीला, दशक्रियेला नाभिक समाजाच्या कार्यकर्त्याला त्या गावातल्या जायलाच लागतं. म्हणजे तिथलाही साक्षीदार आहे का नाही. तसंच ते पारडी मधलं असणारं गाव आणि तिथला असणारं एक लाडका नाभिक. आता आमची प्रत्येक गावात एक 4-10 घरं किंवा एखाद्या गावात एखादं घरच असतं. 2-2 गावं बलुते पद्धतीने पूर्वी करणारा हा समाज. त्या पारडीमध्ये तो नाभिक कुटुंब 2 नवरा बायको होते. त्यांना पोटी मुलबाळ नव्हतं. ते देवाचे उपासकच होते, देवाची भक्ती करायची. गावगाडा व्यवस्था व्यवस्थित पद्धतीने चाललं होतं. त्यांची बलुतेदारी व्यवस्थित पद्धतीने चालू होती. गावाचं असणारं ते वारुळ त्या नाभिकाच्या स्वप्नात यायचे आणि तिथं असणारा त्यांचा तो शेषनाग त्याच्या स्वप्नात. खरी का नाही बरं का, म्हणजे प्रॉपर घडलेला इतिहास.
तर त्या ठिकाणी त्याच्या स्वप्नात तो नागोबा यायचा. तो नागोबा सांगायचा माझं वय झालेलं आहे, माझ्या नरड्याला एक गरुड आलेलं आहे, तर तू माझा वंशज आहे, तू गावात एकुलता एक नाभिक आहेस, तू त्या वारुळ्याच्या ठिकाणी तुझा असणार ते सुरा म्हणजे वस्तारा घेऊन ये, त्या वस्ताऱ्याने माझ्या त्या गरुड का त्याला एक पांढरी पट्टी बांध, मी माझ्या वयामानाने जाणारच आहे, मी वारुळात गेल्यानंतर मी जाणारच आहे, मी तुझ्या पोटी जन्म घेईन, तुझ्या नाभिक समाजाचा कुळाचा उद्धार होईल, मी पुढं एक संत रूपात वारकरी संप्रदायाचं काम करीन, तर तू येऊन त्या ठिकाणी माझं गरुड काप, पांढरी पट्टी बांध, ते काम कर. आता हा नाभिक समाजाचा माणूस म्हणला असं झाल्यानंतर ते नागोबा काय मी तिथं गेल्यानंतर मला सोडील का? ते थोडेसे घाबरल्यानंतर त्यांनी ठरवलं की बाबा आपण नाही जायचं. पण ते रोज स्वप्न त्यांना पडायचं, ते घाबरले. त्यांनी त्यांच्या पत्नीला तो विषय सांगितला आणि दोघांनी विचाराने त्या ठिकाणी असं ठरवलं की आपण हे गाव सोडून दुसरीकडे जायचं. आसपासच्या लोकांच्या लक्षात आलं की बाबा हा गावातून का चाललाय, आता नाभिक समाजाचा एकच कार्यकर्ता गावात आणि हा गेल्यानंतर आपली सेवा कोण करेल. हा म्हणता बातमी पाटलापर्यंत पोहोचली. पाटील त्या ठिकाणी आले. पाटलांनी विचारलं बाबा काय झालं. त्यांनी सांगितलं पाटील मला इथं राहायचंच नाही, मी दुसऱ्या गावात जातो, त्या ठिकाणी माझं आपलं पोटपाणी कामधंदा करतो. पाटलांनी सांगितलं झालं काय, तुझं कोणी बोलवलं का काय, तुला कोणी त्रास दिला मला सांग, आपण त्याच्यावरती काहीतरी उपाय काढू. शेवटी त्याला नाईलाज सांगायला लागलं पाटील असा असा नागोबा आपल्या वारुळावरचा माझ्या स्वप्नात येतात आणि ते मला सांगतात की बाबा असं असं तू कर. आता मी तिथं गेलो तर ते मला चावल्याशिवाय राहतील का. पाटलांनी सांगितलं अरे तुझ्या जर कुळाचा उद्धार त्याच्यात व्हायचा असेल तर अख्खं गाव तुझ्या बरोबर आहे, मी तुझ्या बरोबर आहे, आपण ढोललीची लावू, मिरवणूक काढून त्या वारुळावरती जाऊ, बघू तर खरं नागोबा येतोय का बाहेर. ठीक आहे, ह्याची डेअरिंग वाढली. आज पाटील बी म्हणतात गाव बी बरोबर आहे, काय होईल ते होईल. तिथल्या ठिकाणी वारुळावरती वाजत गाजत मिरवणूक काढून गेले आणि गेले नागोबा बाहेर आले. बाहेर आल्यानंतर त्यांनी अशी त्यांची फणी वगैरे वारुळावर टाकून दिली. त्यांना ती गाठ गरुड आले. गावकऱ्यांनी ह्याला सांगितलं हो पुढं. ह्यांनी ते वस्त्राने ते कापलं, त्याच्यावरती पांढरी पट्टी बांधली. नागोबा आत गेल्यानंतर त्यांचं पुढचं काय झालं असं ह्याच्या पत्नीला दिवस गेले कालांतराने आणि त्या ठिकाणी त्या संतांचा जन्म झाला संत नागाजी महाराज. संत सेना महाराजांप्रमाणेच विदर्भात त्यांचंही मोठं काम आहे. पुण्यात असणारे आमचे शंकर महाराज जे मठ आहेत तेही नाभिक समाजाचे. असे अनेक वीर हुतात्मा शूर महात्मा या नाभिक समाजाच्या इतिहासात आहेत. या देशाचं ज्यांनी दोनदा नेतृत्व केलं गुलजारलाल नंदा माजी पंतप्रधान तेही नाभिक समाजाचे. बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर नाभिक समाजाचे. असे अनेक शिवाजी माले असतील, शिवाजी काशीद असतील, तुंगगडावरती मोरजी सूर्य म्हणून त्यांनी मोठा इतिहास केला. त्याही ठिकाणी त्यांनी शिवाजी महाराजांचे प्राण वाचवण्याचं काम केलं. असं हे नाभिक समाजाचं काम असणारा हा समाज. आणि हे मी नागाजी महाराजांचं उदाहरण देण्याचं कारण की आज परत यवतवाल्यांनी दाखवून दिलंय की नाभिक समाजाची लोक आमची किती लाडकी असतात. या मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने विशेष सहकार्य केलेले आपण सर्वांनी आम्हाला या ठिकाणी कळलं, जाणवलंच. त्याच्यामुळे मी आवर्जून आपल्याला नागाजी महाराजांचा एक या ठिकाणी इतिहास सांगितला. शिवाजी मालेंचा इतिहास आपल्याला माहिती आहे. शिवाजी माले ज्या पद्धतीने काम करायचे, त्यांच्या अनेक पिढ्या स्वराज्यासाठी काम करायचे. शिवाजी मालेंचे वडील बाबाजी माले शहाजीराजांबरोबर काम करायचे. निजामाच्या लढाईमध्ये शहाजीराजांच्या बरोबर ते असताना बाबाजी माल्यांचा पाय गेला आणि मग ते गावात आपले शेती आणि व्यवसाय करू लागले. त्यांनी शिवाजी मालेंना तयार केलं आणि स्वराज्याच्या कामाला पुढे पाठवलं. बाबाजी मालेंचे वडील देवजी माले आपल्या रायरेश्वरच्या किल्ल्यावरती आपण त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी शपथ घेतली. ते रायरेश्वराच्या शेजारी असणारे कान्होजी जे त्यांचं मोठं प्रशस्त. मी थोडासा तुमचा वेळ घेतो पण समाजाचं नेतृत्व करतो म्हणजे माझ्या समाजाला सुद्धा आपला इतिहास माहित पाहिजे. आपल्या दुकानात आपण बाकीचं बोलत असताना थोडस आपण आपल्या समाजाचं सांगितलं पाहिजे. त्याच्यामुळे मी थोडस दुसरं एक अजून उदाहरण देतो. सांप्रदायिकचं दिलं त्याच पद्धतीने शौर्याचं एक उदाहरण देतो. त्या ठिकाणी कान्होजी जे त्यांचे वडील राज्य करायचे त्या ठिकाणी त्यांच्याकडे तिथली असणारी देशमुखी होती. पण भाऊबंदीच्या काही वादामुळं बाकीच्या जेधे मंडळींनी त्या ठिकाणी कान्होजी जे त्यांचं कुटुंब म्हणजे खलास करायचं ठरवलं आणि त्या ठिकाणी त्यांनी ते केलंच. आणि पाळण्यामध्ये असणारे 5-7 महिन्याचे कान्होजी पाळण्यात होते आणि त्यांच्या ठिकाणी त्या ठिकाणी सेवा करणारे देवजी माले
हे शिवाजी महाराजांचे असणारे आजोबा ते कार्यरत होते. त्यांनी ते पाहिलं की आता ही मंडळी ह्या बाळाला सुद्धा काही सोडणार नाहीये, त्यालाही खलास करतील, हा तर वंश बुडलच, पण मी त्यांचा चाकर आहे, मी त्यांची सेवा करणारा देवजी माल आहे. त्यांना ती एक आयडिया सुचली, त्यांनी त्या बाळाला उचललं आणि ते डोंगरामध्ये निघून गेले. आता त्या ठिकाणी गेल्यानंतर ह्यांनी या बाकीच्या भावकींनी जे त्यांनी तिथं ते आपलं देशमुखी ताब्यात घेतली, त्या ठिकाणी त्यांनी त्यांची व्यवस्था राजकारण चालू केलं. आता देवजी माल्यांनी त्या मुलाला घेऊन डोंगरदऱ्यात फिरायचे, जंगल वस्तीत राहायचे वगैरे, आणि ते फिरत फिरत तसंच वरसगाव खोऱ्यामध्ये गेले. आणि त्या टायमाला शिवाजी महाराजांचे नंतरच्या काळात असणारे पहिले सरसेनापती बाजी पासलकर हे त्यांचं ते मोसखोर देवजी माले त्या ठिकाणी फिरत फिरत केले आणि मोसे खोऱ्यात बाजी पासलकरांपर्यंत पोहोचलं की मोठा एक असा शरीरयष्टीचा असणारा म्हातारा, मिशा वगैरे जास्त असणारा एक छोट्या मुलाला घेऊन डोंगरदऱ्यात डंगर वस्तीवरती राहतो, फिरतो. पण बाजी पासलकरांनी त्या ठिकाणी त्यांना ते बोलून घेतलं. आणि आता शेवटी बाजी पासलकर ही स्वराज्याचं पहिल्यापासून काम करणारे, त्यांनी देवजींना ओळखलं, ह्यांनी त्यांना ओळखलं. मग देवजींनी सांगितलं हे तुमचं आत्तातलंच असणारं जे त्यांचं मुलगा आहे, त्या ठिकाणी तसं तसं घडलेलं आहे, म्हणून मी ह्याला घेऊन इथं आलोय. आम्हाला कुणी आसरा दिला नाही, आम्ही या मुलाच्या मामाच्या घरी गेलो होतो. पण त्यांनी सांगितलं जे द्या आम्हाला बी तोडतील, ठेवणार नाहीये, तू तुझं निघून जा. मी ह्या मुलाला घेऊन डोंगरदऱ्यात फिरतोय. बाजी पासलकरांनी सांगितलं माझ्याकडे बिंदास राहतो, मी इथं कुणी येऊ शकत नाही. मग त्या छोट्या कान्होजीच्या त्यांना घेऊन बाजी पासलकरांकडे देवजी माले राहिले. तिथं देवजी माल्यांना तालमीचे डावपेच, तलवार, भाला शिकवण्याचं काम बाजी पासलकरांबरोबर देवजी माल्यांनी केलं. ज्या पद्धतीने मग बाजी पासलकरांचे असणारे ते प्रशस्त आणि त्या सेवेतच काम करणारे देवजी, आणि हळूहळू कान्होजी जे ते मोठे व्हायला लागले. हे त्यांना प्रशिक्षण द्यायचं. आणि मोठे झाल्यानंतर ह्या दोघांनी त्या कान्होजी जे त्यांना घडलेला इतिहास सांगितला, तुझ्या आई वडिलांच्या बाबतीत काय घडलं, इतरांनी तुझ्या भावकीने आई वडिलांच्या बाबतीत काय केलं. आणि मग त्यांना एक राग आला. मग बाजी पासलकरांनी असणारं सैन्य देवजी माले बरोबर हे घेऊन तिथं त्या देशमुखीवरती जाऊन तिथं मोठं युद्ध झालं. कान्होजी जे त्यांनी अगदी मध्यम वयातच ते तिथला ताबा घेतला, देशमुखी ताब्यात घेतली. पुढे बाजी पासलकरांनी स्वतःची मुलगी कान्होजीच्या त्यांना देऊन जावई केलं. पण या ठिकाणी प्रामुख्याने मी सांगतो, असणारा हा देशमुख घराणा, राजे घराणा, पण त्या लग्नामध्ये कान्होजी दे यांचे वडील म्हणून देवजी माले उभे होते. आज सुद्धा प्रामुख्याने सगळ्यांनी सांगतो का, जे त्यांच्या कुटुंबातलं लग्न असलं तर माल्यांच्या घरातले देव नेतात, देवक धरायला माले कुटुंब असतं. हे नाभिक समाजाचे असणारी ही परंपरा आणि या नाभिक समाजाचं व्यवस्थित असणारं काम. बोलण्यासारखं बरंच आहे, वेळ कमी आहे, बाकीची मंडळी बोलायच्यात. माझं बोलणं काम होतं, माझ्या समाजाला सांगणं माझं काम होतं. आपण बसणाऱ्या मंडळींचं प्रेम बघून मला हे सांगूशी वाटलं. मी प्रामुख्याने या ठिकाणी काही या ठिकाणी मांडण्याचं काम केलं. या ठिकाणी आपण सर्व मंडळींनी सेना महाराजाच्या पांडुरंगाच्या मंदिराच्या निमित्तानं जे योगदान दिलं, सहकार्य केलं, त्याबद्दल मी पुनश्च एकदा आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो, आभार मानतो. जाता जाता आपल्या सर्वांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. आपल्या आयुष्यामध्ये शिवनेरीची श्रीमंती, सिंहगडाची शौर्यता, पुरंदराची दिव्यता, रायगडाची भव्यता आणि सह्याद्रीची उंची संत सेना महाराजांचे पांडुरंगाचे आशीर्वाद लाभो अशी मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो.